नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे रेल्वे स्थानकातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता, हिंदुत्वाचा राजकीय फायद्यासाठी वापर, श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका आणि महात्मा फुले भाजी मंडईतील 6 अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील ओरिजिन या रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमध्ये प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वेचे DRUCC सदस्य संजीव कुलकर्णी आणि शिवसेना ठाणे शोर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचं दिसून आलं. याची गंभीर दखल घेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील कॅन्टीन आणि किचन परिसर अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आलं. तसंच मुदत संपलेली शीतपेय आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं, कीड लागलेला आणि सडका भाजीपाला वापरला जात असल्याचं, तसंच वारंवार वापरलेलं जळकं तेल अन्न शिजवण्यासाठी वापरलं जात असल्याचं निरीक्षणात आल्याचं खासदार म्हस्के यांनी म्हटलं. निकृष्ट दर्जाचं खाद्य कॅन्टीनमध्ये पंखे बंद असल्यानं उकाडा आणि कोंदट वातावरण निर्माण झालं असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, तसंच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा अशी सूचना खासदार म्हस्के यांनी निवेदनात केली आहे. 2019 हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेलेच आता हिंदुत्वाचा आव्हानात जनतेसमोर जात असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली. शुक्रवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिशा बैठकीसाठी ते आले होते. त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. विरोधकांकडून हिंदुत्वाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले की लोक आता अधिक जागरूक झालेत, त्यामुळे केवळ घोषणाबाजी किंवा प्रचार करून जनतेची दिशाभूल करणं शक्य नाही. ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं जातं त्यात विषयाची पुरेशी माहिती नसल्याचं चित्र काही ठिकाणी दिसतंय. संसदेतील कामकाजाबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेच्या खासदारांनी सातत्यानं महाराष्ट्र आणि आपल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्न संसदेत मांडलेत. आगामी काळातही जनहिताचे विषय प्रभावीपणे मांडले जातील. लोकसभेत शिवसेनेचे 13 खासदार असल्यानं पक्षाची ताकद वाढली असून संसदीय कामगिरी अधिक प्रभावी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळण्याबाबत विचारलं असता शिंदे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ही चर्चा तुम्हीच करत आहात, आमच्यापेक्षा माध्यमांनाच त्याची अधिक उत्सुकता आहे असं म्हणत त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य टाळलं. उद्यापासून सुरू होणार आहे, त्यासाठी आजपासून आमंत्रण देखील दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे. बघा, ज्यांनी इथे मला वाटतं आपण हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, आता वेगळी हिंदुत्व घेऊन जे आहे हे लोकांपुढे जाणं आणि हा प्रोपगेंडा करणं, हे लोक खूप हुशार आहेत. आपण 2019 काय केलं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांच्या समोर आहेत. कशा प्रकारे जे आहे आपण आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज केलं, हिंदुत्वाला कॉम्प्रोमाइज केलं, बाळासाहेबांचे विचार कॉम्प्रोमाइज केले. आता या सगळ्या गोष्टी करून जे आहे त्याचा काय उपयोग जो आहे तो होणार नाही. आणि तसं पण आपण पाहिलं की ज्या नावावर ते आंदोलन करत आहे तेच वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत 6 मसाला गिरण्या अखेर बंद झाल्यानं येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पालिका स्तरावर पाठपुरावा करताना अधिवेशनातही आवाज उठवला होता. भाजपाच्या खोपट इथे झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या 112व्या कार्यक्रमात संबंधित व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचे आभार मानले. महात्मा फुले भाजी मंडईत सुमारे 500 गाळाधारक आहेत. या मंडईत अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या सुरू होत्या. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेऊन वस्तुस्थिती मांडली. केळकर यांनी पालिका स्तरावर अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी त्या गिरण्या बंद करण्याचे आदेश दिले. या गिरण्या बंद होऊन पुन्हा सुरू झाल्यानं व्यापारी आणि नागरिकांनी मुख्यालयासमोर आंदोलनही केलं होतं. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केळकर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून पालिकेला निर्देश देण्याची मागणी केली होती.
अखेर या प्रयत्नांना यश आलं असून या मसाला गिरण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. या कार्यक्रमात शर्तभंगाचे प्रकरण मार्गी लावल्याबद्दल कळबा येथील रहिवाशांनी केळकर यांचे आभार मानलेत. होईल. बाकी पूर्वी ज्यांची कामं झाली तेही आले होते. या शहरामध्ये फार जुनं महात्मा फुले मार्केट आहे, जिथे 500 गाळेधारक आहेत. या ठिकाणी अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या ही प्रचंड कर्कश आवाजी आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना पण त्रास होईल अशा प्रकारे ते बेमालूमपणे की आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही अशा थाटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या मसाला गिरण्या थाटल्या होत्या. या महापालिका लेव्हलला आयुक्तांनी निर्देश देऊन देखील त्या एकदा बंद झाल्या, पुन्हा सुरू झाल्या. शेवटी मला विधानसभेमध्ये हे उपस्थित करायला लागलं आणि आता त्या कायमच्या बंद झाल्या आणि त्याच्यामुळे तिथले सगळे जे काही गाळेधारक आहेत ते देखील धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आले होते. काही कळव्या भागामधलेही लोक आले होते की त्यांची 3-3, 4-4 वर्ष शर्तभंगाचं रेग्युलराईज होत नव्हतं, तर ते देखील काम झालं म्हणून ते सांगायला आले होते. आणि अशा पद्धतीने काही वैयक्तिक, काही प्रवेशासाठी, काही पोलीस स्टेशनच्या संबंधामधले, काही महापालिकेचे जे विस्थापित झालेले त्यांना अजून गाळे मिळाले नाहीत, ते असे अनेक लोक या ठिकाणी आले होते. पुढच्या काळामध्ये जेवढं म्हणून ज्यांचं न्याय आहे त्यांना आपण निश्चितपणे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर काही जे पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत ते देखील आजही अजून फसवणूक करतायत, तर त्याच्यासंबंधी देखील त्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीने EOWमध्ये गुन्हे दाखल होतील हे देखील आम्ही बघणार आहोत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयानं काम करावं असे निर्देश खासदार तथा जिल्हा विकास समन्वयक आणि संनियंत्रण समिती अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीनं आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय इथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय शाळांचं स्टँडर्डायझेशन करून स्मार्ट शाळा संकल्पनेअंतर्गत सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. कल्याण, डोंबिवली तसंच इतर महानगरपालिकांच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून तो तातडीनं निकाली काढण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कॅबिनेट नोट तयार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असे निर्देश दिले. नदी स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण होऊ नये यासाठी नदीकाठच्या परिसरात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प विकसित करण्याचं नियोजन संबंधित महापालिकेनं करावं असे निर्देश दिलेत. ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण ग्रामीणमध्ये 6 क्लस्टरचा आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येतोय. तसंच अंबरनाथ बदलापूरच्या धर्तीवर भिवंडी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रासाठी संयुक्त इंटिग्रेटेड वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी MMRDA कडून उपलब्ध करून दिला जाईल. रस्त्याचं रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करताना DP शिफ्टिंगचा खर्चही प्रकल्पामध्ये समाविष्ट करावा, जेणेकरून रस्त्यांच्या कामानंतर पुन्हा अडथळे निर्माण होणार नाहीत असे निर्देश त्यांनी दिले. कळवा येथील 48 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी ठाणे महापालिकेनं तातडीनं प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनानं विशेष मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी केलं. अंबरनाथ येथील ऐतिहासिक शिवमंदिर परिसरातील प्रकाशनगर वसाहतीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं MSRTCनं सुधारित अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी आणि समन्वयित अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक वेग मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री आवास योजना त्याच्याबद्दल जे आहे हे ज्या ठिकाणी आढावा घेण्यात आला. या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एकतर म्हाडाच्या माध्यमाने राबवली जाते. कोणी असेल, शिरडोन असेल, या अजून 3-4 ठिकाणी ही योजना आपण करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहे हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने निर्माण झालेले आहेत आणि त्यांना घरं देण्याचं काम या सर्व जो म्हाडा प्रकल्प करते त्याच्यामध्ये मला वाटतं 85% लोकांना घरं जी आहेत ती दिलेली आहेत. भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना होते, त्याचबरोबर ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना देखील झालेली आहे. त्याच्यामधून देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं जी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका देखील आता प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी राबवते. तर असे ज्या केंद्र सरकारचे प्रोजेक्ट होते हे सर्व आणि त्याचबरोबर JSJW म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र सरकारचा, आता JSJW 3.0 देखील आलेला आहे. याच्या अगोदर 1.0 2.0 जे आहे हा प्रोजेक्ट झालेला आहे. याच्यामध्ये जे आहे हे विहिरीचं काम असेल, अंडरग्राऊंड वॉटर टेबल जो आहे हा कसा वाढेल, भूगर्भातील पाणी कसं वाढेल याच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, हा प्रकल्प आहे आणि हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे सगळे उद्दिष्ट तर आपण मीट करतो, पण या उद्दिष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ग्राउंड लेवल खरंच वाढते का याच्यासाठी एक इम्पॅक्ट अनालिसिस केलं पाहिजे. तशा सूचना मी कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत. त्याच्यावरती एक थर्ड पार्टी इम्पॅक्ट अनालिसिस करण्यासाठी एजन्सी आपण नेमा, जेणेकरून जे आपण काम करतोय खरंच त्याच्यामधून जे आहे ते भूगर्भातली पातळी जी आहे ती पाण्याची वाढते की नाही वाढत त्याचा काय फायदा होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आणि अनेक प्रकल्प अजून होत्या. हे मेजर तुम्हाला मी सांगितलं, अनेक प्रकल्प जे केंद्र सरकारचे आहेत हे त्याच्यावरती चर्चा या ठिकाणी झाल्या आणि चांगला आढावा, चांगलं काम जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतं आहे आणि जी कामं प्रलंबित आहेत ती का झाली त्याचा संक्षिप्त आढावा जो देखील घेण्यात आला आणि त्याचबरोबर त्याच्यावरती डिटेल रिपोर्ट जे आहे, जसं जलजीवन मिशन, या जलजीवन मिशनवरती डिटेल आढावा जो आहे हा मी मागवलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून, जेणेकरून खरंच जलजीवन मिशन किती पर्सेंट जो आहे सक्सेसफुल झालेलं आहे, किती लोकांपर्यंत जे आहे ते पाणी जे आहे ते घराघरापर्यंत जे आहे हे पोचलेलं आहे. कारण की हा खूपच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जलजीवन मिशन, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी, हर घर जल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो या ठिकाणी झाला आणि चांगलं काम जिल्ह्यामध्ये होतं. काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. तर मंदिराच्या बाजूला ज्या हजार लोक आहेत त्याच्यासाठी केंद्राची मदत. डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर या संस्थेनं दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. आज सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणाऱ्याचा इशारा दिला आहे. बाळकोम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार असून या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास आणि 990 डेसिबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं, वृद्धांना सहन करावा लागणार असून त्याविरोधात वेकअप ठाणेकरचे दयानंद लेणे, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे इत्यादींनी मागील आठवड्यात जनआंदोलन उभं करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची अमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत पालिका आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती. मात्र अमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्यानं वेकअप ठाणेकर नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं. आज सकाळी 10 वाजता बाळकोम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर हातात फलक घेऊन आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला. आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकोमगाव, कोळशे, ढोकाळे येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकोम येथे होणारच नाही यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा दिला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की ठाणेकरांचं पाणी, वीज जबरदस्तीनं घेऊन अमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार आहेत. हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत. त्या बदल्यात ठाण्याचं पाणी, वीज जबरदस्तीनं घेतली जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे.
प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किलोमीटरच्या परिघात 8पेक्षा जास्त मोठं गृहसंकुल, 5 शाळा, 3 रुग्णालयं, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून 400 मीटरच्या आत असलेल्या एका बाल रुग्णालयाचाही समावेश आहे. जगभरातील मोठे डेटा सेंटर्स 90 डेसिबलपर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात. इतर उद्योगांच्या उलट डेटा सेंटरमधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही. याच परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची गरज आहे. हा डेटा सेंटरच्या पर्यावरणावरही याचा परिणाम होऊ शकतो असं नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा 40शी गाठतोय. आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान 3 अंश सेल्सिअस ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं. या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मगो, जगदीश खैरालिया, ऋता आव्हाड इत्यादीही सहभागी झाले होते. बदलतं असं म्हटलं जात आहे, मात्र ठाणेकरांच्या जीवावर उठणारे देखील प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. डेटा सेंटरला विरोध आहे. सर्वसामान्य ठाणेकरांच्या साठी आपण रस्त्यावर उतरलेला आहात. राजकीय सगळं बाजूला ठेवून हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते. तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार. इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार. अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक. डिझेल वापरणार आहे, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश. तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे. मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे. याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, युअर वेलकम. बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही ॲमेझॉनच्या विरोधात आहोत. रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे. जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत. फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल. म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोकं जी उतरली आहेत, सामान्य लोकं उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही. थँक्यू. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल क्रमांक 7666213141 आहे. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.